ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. तर आजपासून अधिक मासाला सुरुवात झाली आहे. तर मी तुम्हाला अधिक मासाची संपूर्ण कथा सांगणार आहे. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, गरिबी, संकटे, अडचणी, अडथळे दूर होतात. त्याचसोबत आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील प्राप्त होत असतो. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. लक्ष्मी मातेने एक प्रश्न विचारला की स्वामी, या अधिक मासात ज्या ब्राह्मणास दान द्यायचे तो ब्राह्मण सत्पात्री असावा, हे खरे, पण सत्पात्र ब्राह्मण नेमका कोण ते आपण मला सांगा. तेव्हा विष्णू भगवान म्हणाले, हे प्रिये, जो जप तप करणारा आहे, जो ज्ञानी, अभ्यासक, विद्वान, निरंकारी, शांत, सज्जन, अल्पसंतुष्ट आहे, जो निस्वार्थी, निर्लोभी आहे, जो षटकर्मे उत्तम प्रकारे आचरणात आणणार आहे, असा जो ब्रह्मज्ञाता, तो खरा सत्पात्र ब्राह्मण होय. देवी, आता पात्र ब्राह्मण कोण? तर तप करणारा, ज्ञानी, विद्वान आणि वेदशास्त्र प्रवक्ता असे त्याचेही 3 प्रकार गुणांवरून ठरत असतात. सच्चिलता, सत्यभाषण, शुद्ध हरिभक्त, शुद्ध सात्विक आणि शाकाहारी, निर्व्यसनी, संतोषी, समाधानी, पूजनीय असा ब्राह्मण निवडून पारखून त्यात जर दान दिले तरच त्या दानाचे उत्तम फळ प्राप्त होते. साधू संत आणि सज्जनांच्या भेटीने, सतसंगाने, सहवासाने मानवी मनोवृत्ती पालटतात. सुयोग्य असे वैचारिक परिवर्तन हे अशा साधू संत भेटू जाता घडून येते. एका सुयोग्य अशा ब्राह्मणाच्या यथोचित पूजनाने, त्याची सेवा केल्याने त्रैलोक्य पूजनाचे पुण्य प्राप्त होते. ब्राह्मणाचे धन हे कधीही चोरून व अन्यायाने हिरावून घेऊ नये, तसे केल्यास पाप लागते. ज्याप्रमाणे मी ब्राह्मणास नित्यपूज्य आणि वंदनीय मानतो, त्याप्रमाणे सर्वांनीच विप्रजनांचा सदैव आदर करावा. हे देवी, ज्याप्रमाणे आपण दान करताना तो ब्राह्मण हा सत्पात्र आहे की नाही हे पाहणे असे गरजेचे आहे, तसेच आपण ज्या वस्तूचे दान करतो वा करणारा असो तिच्याबाबत सुद्धा फार दक्ष राहावे लागते. नाहीतर मृगराजाप्रमाणे दान करूनही जर त्यात चूक झाली तर पुण्याबरोबर पदरी पापही पडते. त्या चुकीची शिक्षाही भोगावी लागते. काय, दानातील चुकीची शिक्षा? कोणाला? त्या मृगराजाला झाली का आणि कशासाठी? लक्ष्मीने मोठ्या आश्चर्याने आणि कुतूहलाने ती तशी विचारणा केली. त्यावर विष्णू भगवान म्हणाले, हो देवी, हो, अगं अशी उतावीळ होऊ नकोस. मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची ज्यातून उत्तरे मिळतील अशी त्या मृगराजाची कथा सांगतो ना, तू ती नीट शांतपणे ऐकून घे. फार फार वर्षांपूर्वी, म्हणजे अगदी त्या द्वापार युगात मृग नावाचा पुण्यवान, सत्वशील, धर्मपरायण, कर्तव्यदक्ष असा एक राजा होऊन गेला. भगवान श्री पुरुषोत्तमाची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्या हातून दानधर्म घडावा, पदरी पुण्य जोडले जावे, यासाठी तो मृगराजा अधिक मास आला असता रोज एका ब्राह्मणास बोलावून त्याचे यथोचित पूजन करून त्यास एक गाय दान देत असे. राजाने हे असे अधिक मासातील गोदानाने बरेच पुण्य पदरी गोळा केले होते. एका अधिक मासामध्ये मात्र काय झाले की एके दिवशी अधिक मासाची पर्वणी साधून त्या मृगराजाने एका ब्राह्मणाला एक गाय दान दिली. तो ब्राह्मण त्या गोदानाने संतुष्ट होऊन राजास शुभ आशीर्वाद देऊन आपल्या घरी गेला. त्याने ती राजाने दिलेली गाय आपल्या दारात रात्री बांधून ठेवली. पण झाले असे की ती गाय रात्री दावे तोडून जी सरळ पळत गेली ती मृगराजाच्या गोशाळेतच. दुसऱ्या दिवशी सकाळी राजाने आपल्या संकल्पाप्रमाणे दुसऱ्या एका ब्राह्मणास पूजन करून एक गाय दान केली. तो ब्राह्मण ती गाय घेऊन आपल्या घरी निघाला. तोच दावे तोडून रात्री पळालेली गाय शोधत तो पहिल्या दिवशीचा ब्राह्मण फिरत होता. त्याला काल राजाने आपल्याला जी गाय दान दिली तीच गाय सोबत घेऊन जाताना हा दुसरा ब्राह्मण दिसला. ही गाय माझी आहे, ही गाय राजाने मला काल दानात दिली होती. ती रात्रीत माझ्या दारातून कोणीतरी चोरून नेली. तो चोर तूच आहेस, तूच माझी ही गाय चोरलीस.
चल गप्प गुमान माझी गाय मला दे, असे म्हणून तो पहिला ब्राह्मण या दुसऱ्या ब्राह्मणाशी भांडू लागला. तो म्हणाला, अरे मी तुझी गाय का चोरू? राजाने ही गाय मला आत्ताच थोड्या वेळापूर्वी दान दिली आहे. ती माझी गाय आहे. मी काही तुझी गाय चोरलेली नाही. चल जा, मी माझी गाय तुला कदापि देणार नाही. झाले. एकाच गायीच्या मालकीवरून या दोन्ही ब्राह्मणांमध्ये भांडण, वादावादी, हमरी तुमरी अन शेवटी मारामारीची वेळ आली. राजाला हे वृत्त कळताच राजा तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, काल आणि आज राजाने जी गाय दान केली ती एकच. त्या दोन्ही ब्राह्मणांना आणि त्या गायीस नीट निरखून पाहिल्यावर नृग राजाच्या हे लक्षात आले की आपल्या हातून चुकून एकच गाय दोन ब्राह्मणांना दान केली गेली आहे. राजाने क्षमा मागत त्या ब्राह्मणास एका गायीच्या बदल्यात 2 गायी देतो असेही सांगून पाहिले. पण तो पहिला ब्राह्मण काही ऐकेनाच. तेव्हा त्या रागवलेल्या ब्राह्मणाने, हे राजा, तू मला फसवलेस, तू माझा अवमान केलास, तेव्हा मी तुला शाप देतो की तू सरडा होऊन पुढील जन्मी एका जीर्ण कोरड्या विहिरीत पडशील. आणि हे देवी, खरोखरच मृत्यूनंतर त्या नृगराजाला पुढचा जन्म मिळाला, तो एका सरड्याच्या रूपातच. तो राजा सरडा होऊन एका खोल विहिरीत पडला. म्हणजे स्वामी, आजवरच्या राजाने पदरी जोडलेल्या पुण्याईचे त्याला काहीच फळ मिळाले नाही का? लक्ष्मीदेवीने काळजीच्या स्वरात विचारले. त्यावर नारायण म्हणाले, देवी, पापासाठी शिक्षा आणि पुण्यासाठी उद्धार हा त्या नियतीचा न्याय आहे. त्याप्रमाणे दानातल्या मिळालेली शिक्षा मी तुला सांगितली. आता त्याच्या पुण्याईने उद्धार कसा झाला ते ऐक. एक दिवस भगवान श्रीकृष्णाची मुले आपल्या मित्रांसोबत त्या विहिरीजवळ आली. तिथे नृगराजा हा सरडा होऊन पडला होता. मुलांनी त्या कोरड्या विहिरीत पडलेल्या सरड्याला पाहिले. त्यांना त्याची दया आली. मुलांनी दर्याद वृत्तीने त्या सरड्यास विहिरीबाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते काही शक्य झालं नाही. मुलांनी धावत जाऊन तो समाचार श्रीकृष्णास दिला. तेव्हा कृष्णही तिथे धावत आला आणि पाहतो तर काय, आत अधिक मासात गोदान पुण्यपदरी जोडणारा, आपली विप्र म्हणून पूजा करणारा राजा नृग. तेव्हा श्रीकृष्णाने म्हणजेच पुरुषोत्तमाने त्या सरड्यास आपल्या हाताने त्याला विहिरीबाहेर काढला. प्रभूंच्या पुण्यपावन हस्तस्पर्शाने नृगराजाचा त्या योनीतून उद्धार झाला. एक दिव्य देह धारण करून श्रीकृष्णास विनम्र भावे वंदन करून तो नृगराजा स्वर्गलोकी मुक्त होऊन निघून गेला. वाल्मिकी ऋषींनी राजा दृढधन्वास ही कथा सांगितली. ते ऐकून राजानेही विनम्र भावे श्री पुरुषोत्तमास वंदन केले. अधिक मासातील दीप प्रज्वलनाचे आणि दीपदानाचे महत्त्व लक्ष्मी सांगताना भगवान विष्णू सांगतात, हे प्राणप्रिय, या मासात देव्हारा, मंदिरे, नदीचे घाट अशा ठिकाणी लहान मोठे असंख्य दीप लावून तो परिसर प्रकाशमान करणे याला मोठे महत्त्व आहे. हे दिवे त्याच्या वाती तो किती दिवस तेवत ठेवायचा या संदर्भात शास्त्र असे सांगते की अधिक महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून असे दीप लावण्यास प्रारंभ करावा. दीप लावण्यापूर्वी मंगल स्नान करावे. उष्ण पाण्याने स्नान केल्यास जर एकपट पुण्य लाभत असेल तर तेच स्नान थंड पाण्याने केले तर दुप्पट फळ लाभते. विहिरीच्या पाण्याचे स्नान चौपट तर मोठ्या वापीच्या पाण्याचे स्नान 8 पटीने पुण्य देते. जर झऱ्याच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट, नदीच्या पाण्याने स्नान केले तर त्याच्या 10 पट आणि त्या पुण्याच्या 10 पट स्नान हे महानदीच्या पाण्याने स्नान केले असता प्राप्त होते. अधिक मासातील स्नान करत असताना पवित्र अशा नद्यांच्या नावाचा उच्चार करावा. आपण जणू काही त्या पवित्र नद्यांच्या पाण्याने स्नान करतो आहोत अशी कल्पना करावी. अधिक मासातील असे पवित्र स्नान घडले तर सप्तजन्मांतल्या पापाचा क्षय होतो. सप्ताहभर असे स्नान केले तर 10-15 दिवस केले तर शत आणि जर संपूर्ण महिनाभर असे पवित्र स्नान केले तर सहस्र जन्मातील पापे दूर होतात, नष्ट होतात. या महिन्यात नैराश्य, आळस, अंधश्रद्धा यांनी बळावलेला एखादा मनुष्य हा जर कोणतेच पुण्यकारक कर्म करत नसेल तर तो खरोखरच घोर पापी समजावा. पवित्र मंगल स्नान केल्यावर उपासकाने मनापासून भगवान पुरुषोत्तमाची, श्रीकृष्णाची पूजा करावी. देवासमोर एक तांब्याचा दीप ठेवावा. त्यात 5 अंगुळे लांब अशा 7 वाती घालाव्यात. त्या दिव्यामध्ये तेल अथवा तूप घालावे. प्राधान्य हे तुपास द्यावे. तो दीप एका कुंभावर स्थापित करावा.
प्रथम दीप प्रज्वलित करून त्यास हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहाव्यात. त्या दीपास हात जोडून नम्रपणे प्रार्थना करावी. प्रार्थना साधारणपणे अशा स्वरूपाची असावी की, हे भगवान पुरुषोत्तमा, मी माझ्या जीवनातील सर्व नैराश्य, अज्ञान, दारिद्र्य, दुःख दूर होण्यासाठी तुझ्या नावाने हा दीप लावत आहे. या दीपाचे मी दान करणार आहे. त्याचे पुण्य मला लाभावे, मला ज्ञान प्राप्त व्हावे, जन्ममरणाची फेरी चुकून मोक्ष प्राप्ती व्हावी. अशा प्रकारे अधिक मासात प्रज्वलित केलेला, पूजन केलेला दीप संपूर्ण महिनाभर प्रयत्नपूर्वक सातत्याने तेवत ठेवावा. या अखंड दीप प्रज्वलनाने उपासकास तेज, धन, मोक्ष, सौभाग्य, आरोग्य, संतती, मान, सन्मान, कीर्ती प्राप्त होते. असा 1 महिनाभर पूजन, प्रज्वलन, प्रार्थना केलेला दीप उपासकाने नंतर देवस्वरूप एखाद्या ब्राह्मणास किंवा देव मंदिरात दान करावा. अधिक मासामधील दीपदानाचा महिमा फार मोठा आहे. पुढे नारायण याच दीपाचे महत्त्व सांगणारी एक पुरातन कथा देवी लक्ष्मीस निवेदन करतात. ती कथा अशी की, सरस्वती नदीच्या काठावर एक सुशर्मा नावाचा ब्राह्मण राहत होता. तो सश्रद्ध ईश्वर भक्त होता. तो जरी गावातल्या 4 घरी भिक्षा मागून स्वतःचा उदरनिर्वाह करत होता, तरी तो नेहमी हरिचिंतन करत असे. एकदा असाच अधिकाचा महिना आला. त्याने त्या महिन्यात आपल्या घरातील देवापुढे दीप लावण्याचा, त्याचे पूजन व नंतर दान करण्याचा संकल्प केला. तो रोज देवापुढे दिवा लावून समोर बसून देवाचे भजन करत असे. होता होता एकादशीचा दिवस आला. त्या दिवशी सुशर्माने भगवान पुरुषोत्तमाची पूजा केली. रात्री हरिकथा, नामसंकीर्तन, जागरण केले आणि तो झोपी गेला. मध्यरात्रीच्या सुमारास एक उंदीर दिव्यातली मंदाऊ पाहणारी वात खाण्यासाठी तिथे आला. उंदराची जराशी खुडबुड झाली आणि त्या आवाजाने सुशर्माचे घरातले मांजर जागे झाले. त्याने समोर उंदरास पाहिले. मग काय, मांजराने ती शिकार टिपण्यासाठी त्याच्यावर झडप घातली. त्या मांजराच्या धक्क्याने दीपामधील वात थरथरली. वातीवरची काजळी दूर झाली. हळूहळू मंदाऊ पाहणारी वात पुनश्च छान प्रज्वलित झाली. द्वादशीचा दिवस उजाडला. सुशर्मा नदीवर स्नानास गेला. तो स्नान करून परत येऊन पाहतो तर त्याचे मांजर अंगणात मृत होऊन पडलेले. या मांजराला हे काय झाले असा विचार तो करू लागला. खरं म्हणजे झालं असं होते की, त्या मांजराच्या हातून मंदावणारा तो अधिक मासातला दीप पुन्हा प्रकाशित झाला. त्या मांजराच्या हातून घडलेल्या सत्कर्माने त्या मांजराचा मृत्यू होऊन तो त्या योनीतून मुक्त होत स्वर्गात गेला. सुशर्माचे ते अधिक मासातील दीप प्रज्वलन, पूजा, ईश्वर चिंतनाचे पुण्य त्यास मरणोत्तर कामी आले. त्याला जीवनात धनसंपदा, सुख, शांती ही तर मिळालीच, पण मृत्यूनंतर तो पुरुषोत्तमाच्या गोलोकी जाता झाला. हे देवी, अधिक मासातील दीप तेवत ठेवण्याचे हे असे फळ आहे बरं. वाल्मिकींकडून या अशा एक अधिक मासाच्या पुण्यदायी कथा ऐकत असताना राजा दृढधन्वा हा मनी संतोष पावत होता. नारायण ऋषी नारदांना सांगतात, याच संदर्भात जर असा लावलेला दीप कोणी मुद्दाम मालवला तर काय घडते ती कथा आपण पुढे श्रवण करूया. लक्ष्मी देवीने त्यांना असा प्रश्न केला की, स्वामी, अधिक मासात दीप प्रज्वलनाचे व्रत करण्याचे महत्त्व, त्याचे फळ हे तुम्ही मला सांगितले. त्याच संदर्भात माझी अजून एक शंका आहे. ती अशी की, ज्याने असे व्रत केले वा करेल त्यास त्याचे उत्तम फळ हे तर मिळणारच. जर कोणी दृष्टबुद्धीने असा एखाद्याने लावलेला दीप मुद्दाम विझवला, शांत केला तर काय होते? त्यावर नारायण तिला सांगू लागले, हे देवी, पूर्वी मथुरा नगरीमध्ये एक शाकली नावाचा धार्मिक, सज्जन आणि ईश्वरनिष्ठ असा ब्राह्मण राहत होता. त्याला 2 भार्या होत्या. थोरलीचं नाव विमला तर धाकटीचं नाव सुशीला. पुढे एकदा काय झाले, असाच पुण्यकारक अधिक मास आला. सुशीलेने यमुनेवर स्नानास गेले असता तिथे अधिक मास पर्वणी साधून अनेक सश्रद्ध भाविक स्त्री पुरुषांना स्नानास आलेले पाहिले. घरी येताच तिने आपल्या पतीकडे तो विषय काढला. त्यावर शाकलीने तिला अधिक मासातील स्नान आणि दीप प्रज्वलन, दीपदान याचे महत्त्व सांगितले. तेव्हा सुशीलेने आपल्या पतीकडे स्नानाबरोबर अधिक मासानिमित्ताने दीप लावण्याचा संकल्प केला. पुढे रोज सकाळी उठून लवकर स्नानात जावे, पती सेवा करावी, घरातली कामे धामे करावीत, दीपपूजा करावी, सकाळ संध्या अखंड दीप तेवत राहावा म्हणून त्याची नीट तेलवात करायची, याचा नेम चालू झाला.
विमलाने सुशिलेला असे दीप लावण्याचे व्रत करताना पाहिले. आता हिला एकटीलाच याचे फळ मिळणार. तिचे मन सवती मत्सराने जळायला लागले. तिने असा विचार केला की आपण जर तिच्या व्रतात मोडता घातला, लावलेला दीप विझवला तर आपोआप तिचे व्रतही मोडेल आणि तिला त्याचे पापही लागेल. असा विचार करून तिने नाना प्रकारे प्रयत्न करण्यास सुरुवात केली. बिचारी सुशीला जरा का इकडे तिकडे गेली की विमला कधी फुंकर घालून, कधी दिव्याची वात मागे ओढून, तर कधी या ना त्या कारणाने त्या लावलेल्या दिव्यातील तेल सांडवून तो लावलेला दिवा मुद्दाम विझवत असे. हे असे झाले तरी हा सारा प्रकार विमला करत असेल असे कधीच सुशिलेच्या मनात यायचे नाही. ती आपली तसे काही घडले तर देवासमोर जायची, चुकले माकले क्षमा कर अशी प्रार्थना करायची आणि पुन्हा तो विझवलेला किंवा शांत झालेला दिवा पुन्हा प्रज्वलित करायचे. विमलेचे प्रत्येक प्रयत्न तिने शांती राखून मोडून काढले. होता होता तिची अधिक मासातील दीप लावण्याची ती व्रतपूजा शेवटास आली. त्या दिवशी तिने या दीपाबरोबरच आणखी काही तांब्याचे दिवे व्रत सांगतेच्या निमित्ताने पुरुषोत्तम रूपी ब्राह्मणांना दान दिले. त्यांनी सुशिलेस तोंड भरून उत्तम आशीर्वाद दिले. या व्रत सांगतेने सुशिलेस ऐहिक व परलौकिक अशा दोन्ही ठिकाणच्या सुखांचा लाभ झाला. पण या दृष्टबुद्धीने सवती मत्सराने दीपपूजेत सतत अडथळे आणणाऱ्या, दीप विझवणाऱ्या विमलेस पुत्र निधनाचे दुःख, अंधत्व, नरकयातना इतकेच नव्हे तर पुढेही अनेक हलक्या व नीच जाती कुळात योनीत जन्म घ्यावे लागले. ही कथा सांगून लक्ष्मीस नारायण म्हणाले की हे प्रिय पुरुषोत्तम, मासातील दीप अर्पण करण्याचा महिमा काय ते मी तुला पुढील अध्यायात सांगतो. एकदा कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय जरूर लिहा. तसेच तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते देखील आम्हाला जरूर कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. हे कमले, पूर्वी सौभाग्य नावाच्या नगरीमध्ये चित्रभाऊ या नावाचा एक राजा राज्य करत होता. तो शूरवीर व पराक्रमी होता. या राजा श्रीकृष्ण भक्तीचे विलक्षण असे प्रेम होते. एक दिवस या राजाकडे अगस्त्य नामक ऋषींचे अचानकपणे येणे झाले. राजाने पुढे होऊन त्यांचे नम्र स्वागत केले. त्यांना उच्च आसनावर बसवून त्यांची उत्तम प्रकारे पाद्यपूजा केली. राजाचे ते आतिथ्य आणि त्याच्यासारख्या कृष्ण भक्ता भेटीने अगस्त्य ऋषींनाही मोठा आनंद झाला. ते म्हणाले, हे राजन, तू खरोखरच भाग्यवान आहेस. तुझ्यासारख्या श्रीकृष्ण भक्तास भेटून आज मलाही परम संतोष झाला आहे. राजाला अनेक मंगल आशीर्वाद देत असतानाच चित्रबाहू राजाची धर्मपत्नी राणी चंद्रकला हिनेही पुढे होऊन ऋषीवरांचे दर्शन घेतले. सौभाग्यवती भव, सुखी भव असा ऋषींनी तिला आशीर्वाद दिला. तेव्हा विनयाने पुढे होत राजा चित्रबाहूने ऋषींना असा प्रश्न विचारला की ऋषीवर, मला हे वैभव, हे राज्य, हे सुख, अशी सुशील पत्नी हे सर्व कशामुळे प्राप्त झाले असेल? माझ्या कोणत्या पूर्वपुण्याईचे हे फळ असेल? तेव्हा अगस्त्य ऋषी राजाला म्हणाले, राजा, त्यासाठी प्रथम मला माझ्या दिव्य दृष्टीने तुझ्या गतजन्माचा शोध घ्यावा लागेल. असे म्हणून अगस्त्य मुनींनी ध्यान लावले. ते आपल्या दिव्य दृष्टीने राजा चित्रबाहूचा गतजन्म इतिहास शोधू लागले. असाच थोडा वेळ गेला. मग आपल्या त्या समाधी अवस्थेतून जागे होत ऋषी राजास म्हणाले, हे राजन, तुझ्या गतजन्माचा जो भाग मी आता माझ्या दिव्य दृष्टीने पाहिला तोच मी तुला आता निवेदन करतो. ऐक, हे राजा, गतजन्मी तू चमत्कार नावाच्या एका नगरीत राहत होतास. तुझे नाव मणिग्रीव असे होते. तू एक पापी आणि दुराचारी मनुष्य होतात. तू अनेक प्रकारची पापकर्मे केली होतीस. त्यात चोरी, व्यसन, फसवाफसवी, लबाडी, हिंसा, अपहरण यासारख्या पापकर्माचा समावेश होता. तुझ्या या सर्व दुर्गुणांवर पांघरून घालून तुझी धर्मपत्नी ही मात्र तुला साथ देत होती. तुझ्या जातभाईंनी एका अपराधाची शिक्षा म्हणून तुला जातीबाहेर काढले. राजाने तुझी सर्व संपत्ती, मालमत्ता जप्त करून तुला नगराबाहेर हकलून दिले. त्या नगरीजवळच्या एका घनदाट जंगलात तुम्ही दोघे राहू लागला. कधी एखाद्या प्राण्याची शिकार करून त्याचे मांस खाऊन, तर कधी कंदमुळे, फळे खाऊन तुम्ही तुमचा उदरनिर्वाह करू लागलात. एक दिवस मणिग्रीव म्हणजे तू अशीच काही कंदमुळे अन फळे गोळा करून तुझ्या झोपडीकडे परत येत असताना तुला वाटेत एक उग्रदेव नावाचे तपस्वी तहान भुकेने श्रमाने व्याकुळ होऊन मूर्छित पडलेले दिसले. तू त्या तपस्व्यास तसे तुझ्या झोपडीजवळ पडलेले पाहिलेस आणि तुझ्या मनात त्यांच्याबद्दल दया, करुणा उत्पन्न झाली. तू त्यांना उचलून आणलेस, झोपडीत निजवलेस, त्यांच्या अंगावर शीतल जलाचा छिडकाव केला, त्यांना सावध केले. त्यांची ती अवस्था ओळखून तुम्ही दोघांनी त्यांना पाणी दिले, फळे खायला दिली आणि तुम्ही त्यांचे अंग दाबून देण्याची सेवा करू लागलात. एकीकडे तू मोठ्या विनयाने त्यांची विचारपूस केलीस,
त्या आदरातिथ्याने, फलाहाराने, जलपानाने ते उग्रदेव नावाचे तपस्वी ताजेतवाने झाले. मोठ्या आनंद उत्साहाने उठून बसले. तुम्ही त्यांना वंदन केले. कल्याणमस्तू असा त्यांनी तुम्हा दोघांना आशीर्वाद दिला. त्यानंतर स्वतःची ओळख करून देताना ते तुला म्हणाले, बा सद्गृहस्था, अरे मी एक तपस्वी आहे. माझे नाव उग्रदेव. मी एका खास पर्वणीसाठी प्रयाग क्षेत्री निघालो आहे. वाटेत प्रवास करत मी या जंगल प्रदेशात आलो, कारण माझा रस्ता चुकला होता. मला अतीव श्रमामुळे, तहान आणि भुकेमुळे ग्लानी आली. मी मूर्छित होऊन पडलो, पण तुझ्यासारख्या देव माणसाची भेट माझ्या नशिबात लिहिली होती. म्हणूनच की काय तुझी भेट झाली. तू माझे उत्तम आदरातिथ्य केलेस, त्याने मी संतुष्ट आणि समाधानी झालो आहे. पण हे जीवा, तुम्ही दोघे इथे या जंगलात, या झोपडीत कसे? तुम्ही नगरात का राहत नाही? उग्रदेवाने मोठ्या प्रेमाने तो तसा प्रश्न विचारला आणि एका क्षणात मणिग्रीवच्या डोळ्यावरून त्याचा चित्रमय जीवनपट सरकला. तो सद्गतीत होऊन पुढे होत त्या तपस्व्यांचे चरण धरत म्हणाला, नाही महाराज, मी तुम्ही म्हणता तसा देव माणूस नाही. मी सज्जन सदाचारी नाही. मी एक असे म्हणून डोळ्यांतील पश्चातापाच्या एकेका थेंबाबरोबर मणिग्रीवाने आपला सर्व पूर्व इतिहास त्यांना निवेदन केला. तसेच अंती त्याने त्यांना अशी विनंती केली की महाराज, माझ्या अनंत पापाचा नाश होईल. माझेही दुःख, दारिद्र्य आणि एकाकी जीवन सुधारेल. माझ्या पदरीही काही पुण्याची शिदोरी बांधली जाईल. माझे सुद्धा ऐहिक आणि पारमार्थिक जीवन सुखासमाधानाचे होईल. असा जर एखादा उपाय असेल तर आपण कृपा करून तो मला सांगा. नारायण ऋषी नारदांना सांगतात की नारदा, मानवी जीवन हा असा दैवाचा खेळ आहे. इथे सज्जन दुर्जन होतात, तर कधी कधी जीवनातली एखादी छोटीशी घटनाच पापी, दुराचारी, अधर्मी जीवांच्या जीवनात सुद्धा एक महान परिवर्तन घडवून जाते. उग्रदेव तपस्वियाने मणिग्रीवास त्याचा पूर्व इतिहास विचारला, तेव्हा आपल्या जीवनातील गतकालाचे पुन्हा एकदा स्मरण करत तो सांगू लागला, महाराज काय सांगू, खरं तर मी या जवळच्या चमत्कार नगरीमधला पूर्वीचा एक धनिक माणूस. माझी वृत्ती उदार आणि परोपकारी होती, पण चिखलाच्या स्पर्शाने स्वच्छ पाणी पण गढूळ व्हावे तसे माझे झाले. ग्रहदशेच्या फेऱ्यात माझी बुद्धी फिरली. मी स्वैराचारी, दुराचारी, पातकी, घातकी झालो. मी चांगला मार्ग सोडला आणि अधर्म, अनिती, अत्याचार, अनाचार याचा वाममार्गास लागलो. दिवसेंदिवस माझे अधिकाधिक अधपतनच घडत गेले. व्याभिचार, खून, अत्याचार यांनी मी पार कलंकित झालो होतो. माझे आप्त समाज बांधव यांनी मला जातीतून वाळीत टाकले. राजाने माझी सर्व संपत्ती, मालमत्ता जप्त करून घेतली आणि मला आपल्या नगराच्या सीमा पार केले. त्यानंतर मी आणि माझ्या सर्व परिस्थितीत सुद्धा जी माझ्याशी प्रामाणिक राहिली, जिने माझे जीवनसाथ खऱ्या अर्थाने सोडले नाही, ती माझी ही धर्मपत्नी आणि आम्ही इथे या जंगलात येऊन ही छोटी झोपडी बांधून राहू लागलो. महाराज, मला माझ्या केलेल्या सर्व निंद्य कृत्यांबद्दल पश्चाताप होत आहे. मी घोर पापी आहे, दुःखी, दरिद्री, अभागी आहे. आपण माझ्यावर कृपा करा आणि हे पाप, ताप, दैन्य दूर करणारा जर एखादा प्रभावी उपाय असेल तर मला सांगा. त्यावर उग्रदेव जवळ घेऊन मणिग्रीवास म्हणाले, बारे, असे दैवयोगाने काही वाईट साईट घडलं तरी माणसाचा जो मूळ स्वभाव आहे, त्याची जी खरी वृत्ती आहे, ती त्याला गप्प बसू देत नाही. तू सुद्धा मूळचा उदार आणि परोपकारी वृत्तीचा. तूच मला आता असं सांगितलंस, होय ना? म्हणूनच आज तुझ्यातील त्या परोपकारी वृत्तीने तुला मला उचलून आणण्याची, पाणी पाजण्याची, फलाहार करून संतुष्ट करण्याची दयावान आणि परोपकारी कृती तुझ्या हातून घडवली. बा मणिग्रीवा, आता चिंता करू नकोस. तुझा भाग्योदय जवळ आला आहे. आता मी काय सांगतो ते नीट ऐक आणि तसे आचरण करून पुन्हा आनंदाचे, सुखाचे जीवन जग. हे बघा, आता लवकरच अधिक मास येत आहे. त्या अधिक मासात केलेल्या व्रताचे मनुष्यास अनेक पटीने जास्त फळ मिळते. या महिन्याला श्रीकृष्णाने आपले नाव दिले आहे. हा मास अल्पसेवा आणि शीघ्र सेवा देणारा आहे. खरं म्हणजे या महिन्यात करता येण्यासाठी अनेक दान देणं क्रमे आहेत, पण तुम्हाला ती शक्य नाहीत. तुम्ही फक्त एकच करा. हा अधिक मास सुरू झाला की कृष्णासमोर अखंड दिवा लावा. कृष्णाचे साधे कृष्ण कृष्ण, जय श्रीकृष्ण, जय हरिकृष्ण असे नामस्मरण करा. मनोभावे तुम्ही जर हे दीप लावण्याचे आणि नामस्मरणाचे व्रत केले तर तो नारायण नक्कीच तुमच्यावरती कृपा करेल. तुम्ही पुन्हा सुखी समाधानी व्हाल. इतके सांगून त्या तपस्वियाने दोघांचा निरोप घेतला आणि सोबत त्यांनी प्रेमाने दिलेली शिदोरी घेऊन
प्रयाग क्षेत्राकडे निघून गेले. पुढे खरोखरच जेव्हा अधिक मास आला तेव्हा त्या दोघांनी उग्रदेवाने सांगितल्याप्रमाणे दीप अन नामस्मरण या व्रताचे मनोभावे आचरण केले. अगस्त्य ऋषी राजास म्हणाले, हे राजन, आता मी तुला एक अंतिम सत्य सांगतो. तुम्ही दोघे म्हणजेच गतजन्मीचे मणिग्रीव आणि त्याची पत्नी आहात. त्या जन्माची कृष्णभक्ती या जन्मीही तुझ्यात पूर्ण उतरली आहे. असो, येतो मी, असे म्हणून अगस्त्य ऋषी तेथून निघून गेले. पुढे चित्रबाहू राजा आणि राणी यांनी त्यांच्या जीवनात आलेल्या प्रत्येक अधिकात अनेक पुण्यकर्मे केले. पुरुषोत्तमाच्या या प्रसादाने त्या दोघांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. अधिक मासातील आणखी एका महत्त्वाच्या दानाची जी माहिती भगवान विष्णूने माता लक्ष्मीला दिली ते दान म्हणजे अपूपदान. अपूपदान म्हणजे अनारशांचे दान. या महिन्यात तुपात तळलेल्या 33 अनारशांचे वाण हे जसे पुरुषोत्तम स्वरूप ब्राह्मणास दान देण्याची प्रथा आहे, त्याचबरोबर आपला जावई हा सुद्धा नारायण मानायचे, त्याचे पूजन करायचे आणि त्यास हे अपूपदान द्यायचे असा एक प्रघात आपल्याकडे रूढ झालेला आहे. आता हे दान कसे द्यायचे तर एका कास्य पात्रात हे 33 अनारसे ठेवायचे. ते पात्र एका वस्त्रात गुंडाळायचे. त्यांची गंधाक्षता पुष्पांनी पूजा करायची. आपण विपरास किंवा आपल्या जमातास हे अपूपदान देत आहोत असा शास्त्रोक्त संकल्प करायचा. संकल्प करून मग हे अपूपदान द्यायचे असते. प्रभू पुरुषोत्तम मास हे दान स्वीकारण्याची मनोमन प्रार्थना करायची. असे दान केले असताना मोठे पुण्य पदरी पडते. तसेच या पुरुषोत्तम मासामध्ये पुण्यसंचय करता येण्यासारख्या अन्य काही गोष्टी आहेत. त्यामध्ये नित्य श्रीकृष्ण मूर्तीचे दर्शन, नामस्मरण, गोमातेचे दर्शन, पूजन, तुलसी पूजा, अधिक मास महात्म्य ग्रंथाचे किंवा त्याच्या कथासाराचे सश्रद्ध वाचन, असत्य न बोलणे, कुणाची निंदा न करणे, दुसऱ्याचे मन न दुखवणे, ईश्वर अनुसंधानात राहणे, अशा अनेक गोष्टी करून आपल्या पदरी बरेच पुण्य गोळा करू शकतो. अशा लाभणाऱ्या पुण्याची ख्याती फार मोठी आहे. असे पुण्य एकाने दुसऱ्यास दान दिले आणि त्यातून अनेक देव, यक्ष, किन्नर, मानव, दानव आणि पिशाच्य यांचाही उद्धार झाल्याच्या अनेक कथा आपल्याकडे नमूद आहे. त्यावर लक्ष्मी देवीच्या मनात आपल्याला अशी एखादी सुंदर कथा ऐकायला मिळावी अशी इच्छा निर्माण झाली. तिच्या मनातील ती इच्छा ओळखून भगवान म्हणाले, हे प्रिये, हे पुण्य उद्धारक कसे ठरते या संदर्भात मी तुला आता सुंदर अशी कथा सांगतो. तू मात्र ती कथा नीट ध्यान देऊन श्रवण कर. पूर्वी देवांचा राजा इंद्र याचे दरबारामध्ये एक अप्सरा होती. ती रूपाने अत्यंत देखणी, सुंदर आणि नृत्यकलेत विशेष निपुण होती. तशीच देवेंद्राची या स्मितविलासिनी नावाच्या देव अप्सरेवर विशेष प्रीती होती. एक दिवस या अप्सरेच्या मनात आपण भूलोकी वनविहार करायला जावे असा विचार आला. आपल्यासोबत आपल्या 4-5 सख्यांना घेऊन ती कुरुक्षेत्राजवळच्या एका सुंदर अशा वनात आली. त्या फळाफुलांनी वृक्ष वेलीने नटलेल्या सरोवरे, सुगंधित वायू, सुंदर सुंदर पक्षी यांच्यामुळे मनाला मोहित करणार त्या वनात तिने मनसोक्त विहार केला. वनातून फिरता फिरता तिने सुंदर सुंदर फुले तोडली, गोळा केली आणि त्याची तिने एक सुंदर अशी पुष्पमाला तयार केली. तिच्या हातातील ती माला पाहून तिची एक सखी म्हणाली, देवी, तुझ्या या सुंदर माळेचा स्वीकार करणारा कोणी एखादा सुंदर पुरुष जर तुला मिळाला तर झाले. खरोखरच आपल्याला असा एखादा सुंदर पुरुष या मनात भेटावा, त्याने आपल्या माळेचा आणि आपलाही स्वीकार करावा अशी एक तीव्र इच्छा तिच्या मनात जागली. ती इच्छा मनी जागताच ती त्या तशा शोधक नजरेने खरोखर कोणी सुंदर देखणा तरुण पुरुष आपल्याला दिसतो का, भेटतोय का म्हणून इकडे तिकडे पाहू लागली. तोच तिला जलाशयाकडे स्नानात चाललेली एक पाटमोरी पुरुषाची आकृती दिसली. ती भान विसरून त्या दिशेने एकदम धावत गेली आणि पटकन पुढे होऊन तिने ती आपल्या हातातील पुष्पमाला त्या पुरुषाच्या गळ्यात घातली. पण दुसऱ्या क्षणी त्या व्यक्तीची पावले थबकली. दृष्टी वर उचलली गेली. त्यातून प्रेम नव्हे तर जणू अंगार बाहेर पडत होता. ती पाटमोरी व्यक्ती म्हणजे अन्य कोणी नाही तर दुर्वास ऋषी होते. त्या शीघ्रकोपी दुर्वास ऋषींना त्या अप्सरेच्या तशा धाडीशी कृत्याचा भयंकर राग आला. त्यांचा क्रोध अनावर झाला. दुसऱ्या क्षणी त्यांच्या वाणीतून शापवाणी बाहेर पडली. ते रागाने म्हणाले, हे रूपगर्विते, तू हे काय केलंस? तू माझ्यासारख्या थोर तपस्व्यासोबत हा असा प्रेमाचा खेळ केलास, तो पण असा एखाद्या पिशाच्या प्रमाणे मागे येऊन तू मला स्पर्श केलास. जा, मी दुर्वास तुला शाप देते की याच वनात तू एक पिशाच्य होऊन फिरत राहशील. ती दुर्वास ऋषींची शापवाणी ऐकली मात्र आणि ती स्मितविलासिनी अप्सरेच्या मुखावरचे सारे स्मितच हरवले. ती अत्यंत भयभीत झाली, दुःखी कष्टी झाली. तिने पुढे होऊन दुर्वास ऋषींचे चरण धरी क्षमा मागितली आणि उशाप
शाप मागितला. तिला तशी क्षमायाचना करताना आसवे ढाळत असताना पाहून ऋषींना तिची कणव आली. त्यांनी एकदा स्नेहल नजरेने तिच्याकडे पाहिले आणि मग कसलासा विचार करून स्मितविलासिनीस उशाप देत ते म्हणाले, हे बघ, तू याच वनात फिरत राहा. काही वर्षांनी याच वनवाटेने एक तपस्विनी तिच्या अधिक मासातील स्नानकर्मात जाताना तुला भेटेल. तू तिला शरण जा. तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी कर. जर तिने तुला तिच्या पुण्याईतील 1 दिवसाचे पुण्य जरी दान दिले तरी त्या पुण्याईच्या बळावर तुझा उद्धार होईल आणि तू पुन्हा तुझ्या मूळस्थानी परत येशील. इतका उशाप दुर्वासांनी दिला आणि ते निघून गेले. स्मितविलासांनी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत असताना एकाएकी तिचे सुंदर रूप पालटले आणि तिचे एका अकराळ विकराळ अशा पिशाचनीच्या रूपात परिवर्तन झाले. दुर्वासांच्या त्या कठोर शापानुसार ती अप्सरा दुर्दैवाने त्या वनातच त्या रूपात राहू आणि वावरू लागली. पाहता पाहता बराच मोठा काळ निघून गेला आणि एक दिवस याज्ञवल्क्य ऋषींची कन्या कांची ही त्या वनात आली. ती नेमकी त्याच वनातील वाटेने आपल्या अधिक मासातील गंगा स्नान व्रतासाठी चाललेली होती. जसे एका अप्सरेने त्या ऋषीकन्येस समोर येताना पाहिले, त्याबरोबर तिच्या चेहऱ्यावरचे सात्विक भाव, तपाचे मुखावरचे तेज पाहिले मात्र आणि त्या पिशाचिनीने पुढे होऊन तिच्या पायांवर लोळण घेतली. ती ऋषीकन्या अचानक झालेल्या या प्रकाराने क्षणभर घाबरली. तिने सावरत प्रश्न केला, तू कोण? तू माझे का पाय धरतेस? तुला काय हवे? त्यावर त्या स्मितविलासिनी अप्सरेने आपली कर्मकथा ऋषीकन्येस कथन केली. दुर्वासांच्या उशापाप्रमाणे तिने तिच्याकडे तिच्या अधिक मासातील 1 दिवसाच्या पुण्याची मागणी केली. तिची ती कहाणी, तो शाप, शापाला मिळालेला तो उशाप, तिची 1 दिवसाच्या स्नानपुण्याची मागणी ऐकली आणि त्या थोर परोपकारी ऋषीकन्येस तिची दया आली. ती म्हणाली, थोडं थांब, आज माझ्या संकल्पाचा शेवटचा दिवस आहे. मी आजचे स्नान करून माझे व्रत पूर्ण करून येते आणि मग तुला संकल्पपूर्वक पुण्यदान करते. आणि हे लक्ष्मी, खरोखरच त्या परोपकारी ऋषीकन्येने दिलेल्या शब्दाप्रमाणे आपल्या पुण्याईतील 1 दिवसांचे पुण्य स्मितविलासिनीच्या हातावर सोडले. मात्र दुसऱ्या क्षणी ती शापमुक्त झाली. आपला दिव्य देह धारण करून त्या ऋषीकन्येचे आभार मानून ती अप्सरा स्वर्गलोकी निघून गेली. ही अशी कथा सांगून विष्णू भगवान म्हणाले, हे देवी, या पुरुषोत्तम मासाचे अगाध महत्त्व असे आहे. याचे यथार्थ वर्णन शब्दात करण्यासाठी प्रत्यक्ष ब्रह्मदेव, शेषशंकर भगवान, अन्य कोणत्याही देवता किंवा प्रत्यक्ष मी स्वतःही असमर्थ आहे. तुम्हाला जर ही कथा, ही माहिती आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.